दृश्य आपण पाहतोय तर सुनेत्रा पवार या सध्या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। फुगडी खेळत त्यांनी वारकऱ्यांसह आपला आनंद व्यक्त केलेला आहे। ठिकठिकाणाहून आता पंढरपूरसाठी पालखी प्रस्थान सोहळा पार पडत असताना ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या देखील या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत। त्यांनी फुगडी खेळत वारकऱ्यांसह आपला आनंद आपले भाव व्यक्त केलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय पालखी प्रस्थान सोहळ्याची। मोठ्या संख्येने वारकरी भाविक भक्त या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत आणि सुनेत्रा पवार या देखील या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सामील झाल्या आहेत। त्यांनी फुगडी खेळत वारकऱ्यांसह आपला आनंद व्यक्त केलाय। तर एकीकडे हा पालखी प्रस्थान सोहळा पार पडत असतानाच आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यामध्ये विविध घोषणा करण्यात आलेल्या आहेत। मेट्रो मार्गिका वाहतुकीसाठी खुली करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला। यावेळी शेतकरी, महिला, युवक आणि वारकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केलेली आहे। मुंबई, पुणे आणि नागपुरात मेट्रोचा विकास करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। तर जलपर्यटनासाठी देखील विशेष तरतूद करण्यात आली असल्याची अतिशय महत्त्वाची घोषणा आज करण्यात आलेली आहे। अर्थसंकल्पाची सुरुवातच खरं तर अर्थमंत्र्यांनी संत तुकोबांच्या अभंगाने केली आणि त्यानंतर महिलांसाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासह विविध योजनांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे। दरम्यान पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये हे पेट्रोल स्वस्त होणार आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या भाविक भक्तांसह वारकऱ्यांसह फुगडी खेळत आपला आनंद व्यक्त करतायत, आपले भाव व्यक्त करतायत। हजारो वारकरी खरं तर या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि हा पंढरपूरकडे पालखी प्रस्थान सोहळा सध्या सुरू होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी इथे पाहायला मिळते। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे सुनेत्रा पवार या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे अर्थमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे। 8 लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी योजना आणली असल्याचं अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। तसंच 25 लाख महिलांना लखपती करणार असल्याची महत्त्वाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील आज जाहीर करण्यात आलेली आहे। महिलांसाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या योजनांची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे। बचत गटाच्या निधीच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी आज नेमकं काय आहे तर बचत गटाच्या निधीच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे। महिला धोरण आणणारं खरं तर हे पहिलं राज्य ठरणार आहे। तर मुलींसाठी लेक लाडकी योजना ती देखील आणण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केलेलं आहे। 25 लाख महिलांना लखपती करणार आहेत। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रत्येक मुलीला दरमहा 15,000 रुपये देण्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। महिलांसाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या योजनांची माहिती आज अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे आणि या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी नेमकं काय काय आहे आपण ते पाहतोय। प्रत्येक मुलीला दरमहा 1500 रुपये प्राप्त होणार आहेत आणि सध्या ही दृश्य आपण पाहतोय पालखी प्रस्थान सोहळ्याची, जिथे मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक भक्त सहभागी झालेले आहेत आणि या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सुनेत्रा पवार या देखील सामील झालेल्या आहेत।